कृष्णा कृष्णा रूप पाहता लो
आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे, माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, कुळी कन्या पुत्र होती जैसा श्रीका, 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 याचा हरी कबाट देवा, याचा हरी कबाट देवा, याचा हरी कबाट देवा, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, खंड चिंतन विठोबाचे, खंड चिंतन विठोबाचे, खंड चिंतन विठोबाचे, कन्या पुत्र होती जैसा श्रीका, 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 याचा हरी कबाट देवा, याचा हरी कबाट देवा, याचा हरी कबाट देवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,
आपोलिया हिता जो असे जगता, 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 जगता आपोलिया हिता जो असे जगता, आपोलिया हिता जो असे जगता, आपोलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा, देवा हरिक वाटे देवा, हरिक वाटे देवा देवा, तयाचा हरिक वाटे देवा,
जे सात्विक ओळे कन्या पुत्र होती जे सात्विक ओळे कन्या पुत्र होती सात्विक आला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देव तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र समागत्य दिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमाना पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमाना पांडुरंगाकारो प्रथमनमाना पांडुरंगाकारो प्रथमनमाना दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे तुमच्या पदाने कथेचा विस्तारू पदाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांच्या केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचर नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झाला पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाल विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग
भूतलावरती जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडपणे झिजवणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग सेवेसाठी विठाल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात, निमित्त सर्वांना ज्ञात आहे. सांगणं माझं काम आहे. आज या ठिकाणी या बिसे परिवारातील जा एक आदर्श माता, फक्त या परिवारातील नाही तर आपल्या या गावातील एक आदर्श माता असणाऱ्या कैलासवासी गबा शांताबाई गेनबा भिसे या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा. आणि आज ज्या मातेचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या मातेच्या पाठीमागं खूप मोठा परिवार आहे. 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 18 नातवंड. एवढा मोठा हा वटवृक्षासारखा परिवार आहे. परंतु या परिवाराला सगळं काही बहाल करणारं जे कोण मूळ होतं ना, ते मात्र आपल्यातून निघून जाऊन 1 वर्ष आज पूर्ण झाली. आणि खऱ्या अर्थाने या मातेची जी परमार्थिक जीवनाची जी वाटचाल होती ती खूप मोठी होती. एक भलं मोठं कर्तृत्व गाजवणारी ही माता या कुटुंबातील जीवनामध्ये परमार्थ जगल्या. परमार्थ जगत असताना त्यांनी दान धर्म, महत्वाचं म्हणजे दान धर्म केला असेल, नित्य देवपूजा असेल, जीवनामध्ये सगळ्या गोष्टी 4 धाम यात्रा, 12 ज्योतिर्लिंग, 3.5 शक्तिपीठ, अष्टविनायक दर्शन, या सगळ्या देवाचं दर्शन घेऊन काशी भारत देश भ्रमण, कन्याकुमारी दर्शन आणि 40 वर्ष अखंड आळंदी ते पंढरपूर पायी वारी. म्हणजे एवढं मोठं परमार्थिक जीवन त्यांनी या ठिकाणी जगलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःचा परमार्थ जगत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाला, आपल्या गावाला देखील या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या गावाला पायीवारी तसेच धार्मिक ग्रंथ वाचन, पारायण, सप्ताह याची ओळख करून दिली. आपल्या गावामध्ये त्यांनी सप्ताह सुरू केला, पायीवारी सुरू केली. आपल्याला भक्तीचा मार्ग या मातेने या कुटुंबाला, या मार्गाला दाखवून गेलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने या मातेच्या या कुटुंबावरतीच नाहीत तर आपल्या गावावरती सुद्धा उपकार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि एवढं मोठं जीवन, वारकरी जीवन, एक वारकरी माता आपल्यातून निघून गेल्या. आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने एक वारकरी असल्यामुळे कीर्तन झालं पाहिजे, नामसंकीर्तन झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, हा विचार त्यांच्या मुलांच्या, त्यांच्या परिवाराच्या मनात आला. आणि त्यांनी या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं या कुटुंबाने, भिसे परिवाराने नियोजन केलं. सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, मंडप आहे, या ठिकाणी सुंदर असं सर्वच आपला सेटअप आहे. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, ज्यांची गायनाची साथ आपल्या कीर्तनाला लाभलेली आहे, हरिभक्तपरायण मोते महाराज, खूप सुंदर गोड आवाज आहे महाराजांचा. आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, या ठिकाणच्या सर्व भजनी मंडळ, सर्वच आमच्यासोबत आलेले आमचेच बंधू जीवन महाराज धायगुडे, सर्वांची साथ आणि तुम्हा सर्वांची उपस्थिती, सर्वांच्या साथीमध्ये, सर्वांच्या सहकार्याने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. विठाल आपुलिया हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आजच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने हा अभंग सेवेकरता घेतला. या अभंगामध्ये मातेला, कन्येला पहिला क्रमांक दिलेला आहे. मातेच्या आपल्यावरती असणारे जे उपकार आहेत ते कधीच आपल्याला फेडता येत नाहीत. आजचं हे वर्षश्राद्ध म्हणजे त्या मातेच्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक थोडासा प्रयत्न आहे.
नाहीतर त्या आईचे उपकार एवढे असतात की त्या आईच्या चरणावर मस्तक ठेवून आपण आपला प्राण जरी सोडला तरी ते उपकार कधी कुणाला फेडता येत नाही. म्हणून एवढं मोठं कर्तृत्व मातेचं असल्यामुळे, एवढे मोठे उपकार मातेचे असल्यामुळे, मुलगा जरी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असला तरी तुकोबाराय म्हणतात धन्यता कुणाला, तर धन्यता त्यांच्या माईबापाला. धन्य माता पिता तयाची. म्हणून अभंग सेवेकरता या कार्यक्रमाला निमित्ताला अनुसरून घेतलेला आहे. याचे नैमित्तिक कीर्तन आहे, नैमित्तिक प्रसंग आहे आणि निमित्तावर बोललेलं चांगलं. लक्षात घ्या, निमित्तावरतीच बोललं पाहिजे. नाहीतर वास्तुशांतीचं कीर्तन आहे, महाराजांनी अभंग घेतला जाळोनी संसार बैसलो अंगणी, आहे की नाही, काय उपयोग आहे का? म्हणून आजचं निमित्त वर्षश्राद्धाचं निमित्त आहे आणि एका मातेचं महत्त्व सांगणारा, एका पित्याचं महत्त्व सांगणारा हा अभंग सेवेकरता आपण निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्यता फक्त त्याच माईबापाला आपुलिया हिता जो असे जागता. जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाही. बघा तुम्ही, एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, बळच. पण जरी कीर्तनाला आणलं तरी ते कीर्तन ऐकत नाही, कुठेतरी एखाद्या खांबाला टेकून झोपी जाणार. बलात्कारी जरी आणीला कथेसी निद्रा घे लुडासी टेकोनिया. म्हणून काही लोक समाजामध्ये असे आहेत, त्यांना हितही कळत नाही आणि त्या हिताच्या ठिकाणी ते जागेही राहत नाही. म्हणजे ती लोक म्हणतात की पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी, हा बुवा लोकाचा धंदा आहे. पण जोपर्यंत जगायचंय, जोपर्यंत मज्जा करायची, पैसा जवळ आहे, तारुण्य, सौंदर्य आहे, तोपर्यंत देव आठवतो का? नाही. पण एक वर्ग समाजामध्ये असा आहे त्याला हितही माहित आहे आणि तो त्या हिताच्या ठिकाणी जागाही आहे. आणि जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, धन्य माता पिता तयाची. कीर्तन नेहमी वाच्यार्थाने नाही, लक्षार्थाने ऐकायचं. कारण वाच्यार्थाने ऐकल्यावर अर्थ बदलू शकतो. तुम्ही म्हणाल की आता जागे राहायचं म्हणजे काय, रात्रीचं झोपायचं नाही का? जागे राहायचं म्हणजे कसं, तुम्हाला उदाहरण सांगते. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, मग तो कधी खाली बसतच नाही का बाबा? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तो उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. विठाला परमार्थ करण्यासाठी जागं राहायचंय. म्हणून कीर्तन लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. संत महात्म्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जागं करण्याचं काम केलेलं आहे. उठा जागे फारी आता स्मरण करा पंढरी नाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुख विव्यथा जन्माच्या. उठा जागे भारी आता, उठ जागा रे भाई नो जागा, उठ जागा